नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक छान गावरान आणि झणझणीत अशी रेसिपी दाखवत आहे. तुम्ही मला वाटतंय की अशी रेसिपी ही भाजी कधीच खाल्ली नसेल. एकदम छान आणि नॅचरल पद्धतीची रेसिपी आहे बरं का ही. याच्या वड्या करून तुम्ही किती काही वेळेस खाल्ले असतील, पण अशी हटून भाजी माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही कधीच खाल्ली नसेल. ही अळूच्या पानाची हटून भाजी आहे. चला तर मैत्रिणींनो, आता आपण यासाठी लागणारं साहित्य पाहू. मी इथे अळूचे पानं घेतलेले आहे. हटून भाजीसाठी जास्त पानं लागतात बरं का. मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे. त्याचे मागचे देठही काढून टाकायचे. आणि आता ही भाजी छान अशी बारीक कापून घेऊ. छान बारीक कापून घेतल्यानंतर मी तुम्हाला पुढील प्रोसेस सांगते. मी हे गावरान पानं घेतलेली आहेत बरं का. गावरान पानाने नरड्यात तडतड करत नाहीत. गावरान पाण्याची भाजी एकदम छान चविष्ट असते, लागते बरं का. चला आता मी याप्रमाणे सर्व भाजी कापून घेते. चला आता आपण यासाठी लागणारे साहित्य पाहू. कापून घेतलेली पानाची भाजी आणि एक चिमूटभर मीठ. हे स्वारी पीठ, बेसन पीठ आहे बरं का ते. भाजून घेतलेले शेंगदाणे, जिरे, मीठ, हिरवी मिरची आणि लसूण. चला आता घेतलेले वाटण हे मिक्सरला फिरवून घेऊ. वाटण थोडे आबडधोबडच फिरवून घ्यायचे बरं का, कारण आपल्या भाजीची चव छान लागते. चला आता आपण कढई गरम करायला ठेवू. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर, लाईक आणि कमेंट नक्की करा. कढईत पाणी टाकून घ्यायचं. तेल नाही टाकायचं बरं का, नंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत. ते पाणी आणि वाटण करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं. माझ्या मिरच्या थोड्याशा कमी तिखट होत्या म्हणून मी लाल तिखट टाकून घेतलं. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपल्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. भाजी आणि पीठ एकदम छान असं मिक्स करूत. मिक्स झाल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आणि घेतलेलं साहित्य भाजीत टाकून घ्यायचं आणि एका हाताने मस्त बेसन हटल्यासारखं त्याला हटवून घ्यायचं. त्यातील गिठुळ्या फोडून घेऊ आणि नंतर आपण त्या भाजी झाकून ठेवायची नाही बरं का. कधीच भाजी झाकून ठेवली ना तर भाजीचा रंग काळा होतो. त्यामुळे भाजी कधीच झाकून ठेवायची नाही. हिरवीगार अशी आपली भाजी राहण्यासाठी ती नेहमी लक्षात ठेवायची. कशाचीही जर भाजी केली तर भाजी अजिबात झाकून ठेवायची नाही. चला आता मी सारी भाजी मिक्स करून घेतली आणि साधारणपणे 4-5 मिनटं तिला चांगली शिजून देऊ कमी गॅसवर. भाजी छान मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि भाजी गॅसवरच ठेवू आणि दुसऱ्या गॅसवर तेल गरम करायला ठेवू, कारण आपल्या भाजीला फोडणी द्यायची राहिलेली आहे. चला आता आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये थोडीसं लसूण घालून घेऊ. लसूण चांगला मस्त खमंग असा तळून देऊ आणि नंतर फोडणी करून घेऊ. आता त्यात मी थोडेसे मोहरी आणि जिरेही घालून घेते. ते बी चांगलं छान असं तळून घेते. 2 मिनिटातच आपली फोडणी बसते. एकदम चर्र असा आवाज आला की समजून जायचं आपली फोडणी एकदम छान आणि मस्त अशी बसलेली आहे. मी थोडीशी चवीपुरती हळद टाकून घेते आणि फोडणी घालून घेते. पहा किती छान मस्त अशी आपली फोडणी बसलेली आहे. फोडणी घातल्यानंतर 1 मिनिटभर आपली भाजी झाकून ठेवायची, कारण त्या फोडणीचा सर्व आरग त्या भाजीत मिसळला पाहिजे. चला आता आपली भाजी तयार आहे. कशी वाटली भाजी? चला आता आपण भाजीसोबत उतरून बघते. किती चमचमीत आणि मस्त छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. या तर मग जेवण करायला. तुम्ही ही एकदा भाजीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची भाजी कशी झाली, खमंग की काय, तर मला कमेंट करून नक्की सांगा. एकदम छान आणि मस्त झणझणीत अशी भाजी आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. आणि शेतीवाली म्हणजे एकदम गावरान पद्धतीने मोजक्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे. बाय.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.